हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. चला, वेलकम टू ऑल सगळ्यांना. तर आपण काल 1857 उठाव पाहिला. त्याच्यातील आपण पहिला फर्स्ट लेक्चर कोणचा घेतला होता की 1857 उठाव काय होतं. त्याच वेळेस जातीय प्रथा वगैरे होत्या, आपल्या सांस्कृतिक, आर्थिक वगैरे सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्यांच्याबद्दल आपण त्यांची कारणे पाहिली. त्याच्यानंतर आपण कालच्या लेक्चरमध्ये लष्करी कारणे वगैरे पाहिली. सगळ्या लष्करी कारणे म्हणजे उठावाची प्रत्यक्ष सुरुवात का झाली बा, काय कारण होतं ते आपण आणि त्यांच्या तारीखा वगैरे पाहिल्या. तर आपण आज काय पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या सेशनमध्ये, तर ठिकाण, उठाव कुठून सक्रिय होता आणि तिथं भारतीय कोणत्या नेत्यांनी तो उठावाचे नेतृत्व केले आणि उठाव दडपणारे ब्रिटिश अधिकारी कोण होते, हे ह्याच्यावर खूप वेळेस क्वेश्चन येतो. हा खूप आता IMP भाग आहे आपला. तर आपण कॉन्सन्ट्रेटेड लेक्चर पहा, सगळे तुमचे कन्सेप्ट वगैरे क्लिअर करून टाकतो, डाटा फॅक्ट वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली येथे आता बघा, दिल्ली त्यावेळेस आपल्या भारत देशाची राजधानी होती. बहादूर शाह जफरला काय केलं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सैनिकांनी सम्राट म्हणून घोषित केलं. तर तिथून बहादूर शाह जफर आणि बख्त खान ह्यांनी त्यावेळेस तिथून नेतृत्व केलं दिल्ली येथून. आणि तिथून उठाव, आता हे अधिकारी उठाव दडपणारे, आता ह्या अधिकाऱ्यांना माहीत होतं त्यांच्याकडे सगळ्या, त्यावेळेस त्यांनी काबीज केलं. तर जॉन निकोल्सन आणि हडसन आणि लॉरेन्स, जॉन निकोल्सन, हडसन आणि लॉरेन्स, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेस कुठून, दिल्ली येथून ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं, तिथलं उठाव दडपण्याचे प्रयत्न केला. त्याच्यानंतर बनारस येथे लियाकत अली खान हे बनारस येथे होते व तिथं कर्नल आणि कॅम्पेबल ह्यांनी काय केलं, तिथलं उठाव दडपण्याचे कार्य केले. त्याच्यानंतर कानपूर येथे, आता ह्याच्यावर खूप वेळेस क्वेश्चन विचारला विद्यार्थी मित्रांनो, कारण हा भाग त्यावेळेस खूपच जास्त सक्रिय होता ना. त्यावेळेस तुम्हाला मी आधीच म्हणलो, बंगाल प्रांत सगळा जो होता तो उठावात खूप जास्त सक्रिय होता त्यावेळेस. आपली इकडं औरंगाबाद वगैरे, कोल्हापूर संस्थान, त्याच्यानंतर सातारा वगैरे होते, पण त्यावेळेस इकडं कुठं बंगाल साईडला त्यावेळेस उठाव खूप सक्रिय होता. तर कानपूर येथे नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि अजीमुल्ला खान हे 3 नेतृत्व त्यावेळेस तिथून भेटले आणि त्यांना कॅम्पेबल, हॅवलॉक आणि व्हीलर ह्यांनी काय केलं, तिथून उठाव दडपण्याचे कार्य केलं. त्याच्यानंतर लखनौ येथे अवधची बेगम हजरत महल आणि बिर्जिस कादिर ह्यांनी अवध येथून नेतृत्व केलं आणि तिथे हॅवलॉक, जेम्स नील ओट्रम आणि हेनरी लॉरेन्स ह्यांनी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, तिथला उठाव दडपण्याचं ब्रिटिशांनी नेतृत्व केलं बघा तिथून. त्याच्यानंतर झाशी, आता झाशीत काय झालं विद्यार्थी मित्रांनो, तिथं राणी लक्ष्मीबाई होत्या आणि तात्या टोपे होते. तर त्यांच्या ज्यावेळेस त्यांच्या स्वतःच्या संस्थानावर इंग्रज गेले, त्याच वेळेस त्यांनी स्वतःचे संस्थान वाचवण्यासाठीच काहीतरी केलेले. हे कुठं मी तुम्हाला सांगत नाही विद्यार्थी मित्रांनो, जरी आपले स्वामी स्वातंत्र्यवीर सावरकरने जरी लिहिलं असेल 1857चा उठाव हा स्वातंत्र्य समोर, त्याने पुस्तक लिहिलं ह्याच्याबद्दल होता विद्यार्थी मित्रांनो. एकत्रित सगळे येऊन लढले तो उठाव, ठीक आहे, सक्रिय झाला. पण ज्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो ज्याच्या स्वतःवर आली त्याच वेळेस त्यांनी तिथून लढले. जर त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनीच एकजूट होऊन जर ते 1857 उठावाला जर खरी दिशा वळण दिलं असतं, तर आपला भारत देश त्याच वेळेस स्वातंत्र्य झाला असतं विद्यार्थी मित्रांनो. पण काय झालं की ज्या व्यक्तीच्या प्रांतावर सत्तेवर प्रश्न निर्माण झाले त्याच वेळेस त्या व्यक्तीने त्यांच्याबद्दल प्रतिकार दिले विद्यार्थी मित्रांनो. तर तसंच झालं. झाशी येथे काय झालं, राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे ह्यांनी तिथून नेतृत्व केले आणि ह्युरोज हा जो ब्रिटिश अधिकारी होता, प्रेशर क्वेश्चन आहे बघा, खूप वेळेस आलेला आहे, त्याने तिथून उठाव दडपण्याचं कार्य केलं ब्रिटिश अधिकारी. त्याच्यानंतर बरेली रोहिलखंड येथे खान बहादूर खान, मौलवी अहमदुल्ला ह्यांनी तिथून नेतृत्व केलं व कोलिन कॅम्पेबल, मेजर व्हिन्सेंट ऑर्थर ह्यांनी काय केलं, तिथून उठाव दडपण्याचं कार्य केलं. त्याच्यानंतर अवध येथे वीर कुंवर सिंग ह्यांनी तिथून अवध येथून नेतृत्व केले विद्यार्थी मित्रांनो व विल्यम टेलर आणि विल्सन आयर ह्यांनी काय केलं, उठाव दडपण्याचं कार्य केलं तिथे. त्याच्यानंतर ग्वालेर येथे तात्या टोपे उर्फ रामचंद्र व रघुनाथ पांडुरंग येवलेकर हे कुठून नेतृत्व केले विद्यार्थी मित्रांनो, ग्वालेर येथून. आणि ह्युरोज आधी पण होता, कुठं होता, झाशीच्या जो उठाव दडपण्याचं कार्य केलं तिथं पण ह्युरोज होता आणि नंतर इथं पण ह्युरोज आलेला आहे बघा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आसाम येथून मणिराम दिवान आणि बिहार येथे बघा, बिहार जगदीशपूर येथे अमरसिंग आणि कुंवरसिंग हे दोन्हींनी तिथून नेतृत्व केलं आणि विल्यम टेलर हे ब्रिटिश अधिकाऱ्याने तिथून उठाव दडपण्याचं कार्य केले. त्याच्यानंतर पंजाब येथे बघा, सामान्य जनता बघा, प्रत्यक्षात पंजाब हा कधी पण सक्रिय असतो देश सेवेसाठी कुठं पण, तिथली सामान्य जनता लढली विद्यार्थी मित्रांनो आणि सैनिक. आणि जॉन लॉरेन्स यांनी काय केलं, तिथून उठाव दडपण्याचं कार्य केलं. त्याच्यानंतर फैजाबाद अवध येथे मौलवी अहमदुल्ला आणि जनरल रेनर्ड हेनरी लॉरेन्स यांनी तिथून उठाव दडपण्याचं कार्य केलं विद्यार्थी. तर विद्यार्थी मित्रांनो काही त्यावेळेसच्या गोष्टी घडल्या ते पण आपण लगेच कव्हर करून घेऊ. तर नानासाहेब पेशव्यांनी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, शरणांगणी पत्कारली आणि नकार दिला त्यांनी.
नानासाहेब पेशव्यांनी काय केलं, शरणागती पत्करण्यास बघा त्यावेळेसचे धाडशी नेते होते असे होते मित्रांनो. नानासाहेब पेशवे हे जे पेशवे होते ह्याने काय केलं, स्वतःची शरणागती पत्करण्यासाठी त्यांनी नकार दिले होते मित्रांनो. त्याच्यानंतर 1859च्या सुरुवातीस त्यावेळेस काय झालं, त्यांनी नेपाळमध्ये जाऊन त्यांनी आश्रय घेतला तिकडे आणि तिथूनच त्यांनी आपला लढा सुरू करण्याचे ठरवले. त्याच्यानंतर उतार वयाच्या वृद्ध कुंवरसिंग यांनी ब्रिटिश सैन्याच्या हाती तुरी देऊन निसटला. आता कुंवरसिंग काय केला, त्याच्या हातातून निसटला. पण असं तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की 1857 उठावामध्ये कोणी शरणागती पत्करण्यास नकार दिला आणि तो 1859मध्ये नेपाळ येथे आश्रयास गेला, तर नानासाहेब पेशवे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर 9 मे 1858 रोजी त्यांचा मृत्यू पावला. कोणाचा, कुंवरसिंग याचा, आणि अखेरपर्यंत तो ब्रिटिश सैन्याच्या हाती लागला नाही. त्याच्यानंतर एप्रिल 1859मध्ये काय घडलं बघा, तात्या टोपे ब्रिटिश सैन्याविरुद्ध गनिमीच्या काव्याने लढत होते. गनिमी कावा म्हणजे काय लक्षात ठेवा, शिवराय आपले, ज्या शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं 1674मध्ये, तर त्या शिवाजी महाराजांनी ते आपल्या मुघलांविरुद्ध कसे लढत होते, ते गनिमी काव्याने, म्हणजे प्रत्यक्षात समोर येत नाही, डोंगरातून उतळ खुतळ भागातून कुठं पण त्यांना अशा चोरी छुपीचा रस्ता माहीत असतो, तिथून ते सैनिकांवर प्रहार करायचे, समोरासमोर असे रंगणात मैदानात त्यांनी लढाई केल्या का नाही, त्यालाच गनिमी कावा म्हणतात. त्याला पुढच्या व्यक्तीला असे चतुरीने त्याच्यावर हल्ला करायचा. एका इनामदाराच्या फितुरीमुळे तो ब्रिटिशांच्या हाती सापडला. नंतर तात्या टोपे यांना पण फाशी देण्यात आली बघा. त्याच्यानंतर 1857च्या उठावात काही महिला पण सक्रिय होते, त्या महिला पाहू आपण. तर झाशीची राणी लक्ष्मीबाई ही त्यावेळेसची अशी स्त्री होती विद्यार्थी मित्रांनो. आताच्या पोरी बघतो रे, काय आताच्या पोरी यार, कोणत्या पण गोष्टीमुळे जरी भांडण वगैरे झाल्या, काही पण गोष्टी झडल्या, तर स्वतः कुमकुवत होतात, खचून जातात. अरे त्यावेळेसच्या रागिनी सावित्रीबाई बघा, किती लोकांनी त्याच्यावर जुलूम केले, दगड टाकायचे, शेण टाकायचे रे, तरी त्यांनी सोडला का स्वतःचं. आज तसंच असतं विद्यार्थी मित्रांनो, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, स्वतः आपण ज्या गोष्टी करतो, टाईम लागेल असं नाही की टाईम नाही लागत. आता खूप विद्यार्थी असतात, त्यांना फर्स्ट एक्झाममध्ये सेकंड एक्झाममध्ये सिलेक्शन भेटत नाही, ठीक आहे भेटेल आज न उद्या, तो काय खाण्याची चीज आहे का, सगळेच झाले असते ना असे सिलेक्टेड. आता माझा मित्र होता विद्यार्थी मित्रांनो, डिप्रेशनमध्ये जात होता तो, त्याची काय UPSC 5-6 मार्काने प्रिलिम्सनंच राहिला होतो. तर काय नाही ना, ठीक आहे ना, एवढं आपण केलो आहे, आपलं नशीब समजा आपण केलो आहे. लोक खूप मोकार फिरतात, त्यांच्याकडे बघा, आपण करतो आहे, ठीक आहे, प्रयत्न करत राहा, सक्सेस भेटतो म्हणजे भेटतोच. फक्त असं आहे की कोणाला लवकर भेटतो, कोणाला थोडा उशिरा लागतो. त्याच्यानंतर आपण 1857च्या उठाव महिला पाहू. तर झाशीची राणी लक्ष्मीबाई हे कुठून लढल्या तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मी. त्याच्यानंतर मोतीबाई ह्या कोण होत्या, झाशीच्या राणीच्या हेर खात्याच्या प्रमुख कोण होत्या, मोतीबाई. त्याच्यानंतर ललिताबाई, झाशीच्या राणीची महत्त्वाची सरदार कोण होत्या, ललिताबाई. हेर खात्याचे प्रमुख कोण होत्या, मोतीबाई. आणि काशी, राणी लक्ष्मीबाई सारखी दिसणारी तिची दासी. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, काशी काय झालं तर एकदाच ब्रिटिशांना असाच चाकवा देऊन राणी लक्ष्मीबाई तिथून निघाल्या होत्या, पण जशी ॲक्युरेट झाशीची राणी दिसत होती तसेच ही काशीबाई दिसत होती, तर त्यांना त्यावेळेस फितुरी झाली होती. त्याच्यानंतर मुंदूर, राणीने झाशी सोडल्यापासून तिच्याबरोबर सावलीसारखी असणारी मुंदूर त्याच्या सावलीसारखी म्हणजे असं त्यांच्याबद्दल, म्हणजे त्यांच्या आता आपण म्हणतो ना खूप लॉयल, मी त्यांचा खूप लॉयल कार्यकर्ता आहे, तसंच त्यावेळेस त्या कार्यकर्ते होते त्यांचे. त्याच्यानंतर राणी अवंतीबाई खेरी या ठिकाणी लढताना वीरमरण ह्या राणी अवंतीबाई यांना आले विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आणखी स्त्रिया पाहू आपण. तर विद्यार्थी ही आजीनबाई, त्यावेळेसच्या बघा स्त्रियांच्या किती, अरे खरंच त्यावेळेसच्या स्त्रिया एवढ्या महान होत्या विद्यार्थी मित्रांनो. आता हे आजीनबाई ह्यांचं सांगतो तुम्हाला काय झालं तर. ह्या आजीनबाई विद्यार्थी मित्रांनो ही कानपूरची एक प्रसिद्ध नर्तिका होती आणि ह्यांनी कसं इंग्रजांच्या मनातून त्यांच्या गोष्टी उकळून काढल्या बघा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या देशाबद्दल त्या इंग्रजांनी आपल्या हे संस्थाने वगैरे देशाबद्दल ज्या वाईट कृती सोचून ठेवल्या होत्या, हे काय करायचं त्यावेळेस लीक. आता म्हणत नाही का आपण की सूत्रों से हमें खबर मिली आहे, तसेच हे सूत्र असायचे त्यावेळेस, पण हे सूत्र कोणच्या आपल्याकडचे असे इंग्रजाकडच्या नाही. तर हे स्त्रीनं काय केलं आहे बघू आपण विद्यार्थी मित्रांनो. कानपूरची एक प्रसिद्ध व सुंदर नर्तिका होत्या त्या, आणि त्यांनी नानासाहेब पेशवा व अजीमुल्ला खान यांची हेरगिरीचे काम, कोणाचे हेरगिरीचे काम केले विद्यार्थी मित्रांनो त्यांनी. तर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो, आजीनबाई ह्यांनी नानासाहेब पेशवा व अजीमुल्ला खान ह्यांना काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, त्या इंग्रजच्या त्यांच्या ह्याच्यात नर्तिका वगैरे बनवून जायच्या, त्यांच्या कार्यक्रमात नर्तिका वगैरे करायच्या, आणि त्यांच्या ज्या प्लॅन वगैरे आहेत, त्यांचे सगळे प्लॅन्स वगैरे गोष्टी वगैरे त्या कुठं सांगायच्या, नानासाहेब पेशवा व अजीमुल्ला खान यांना. त्यांनी आपल्या मैत्रिणीचे एक गुप्त सैन्य उभारले होते व या सर्वजणी पुरुषव्याप्त युद्धात भाग घेत व गुप्त बातम्या आणत व पण शेवट इंग्रजांना सुगावा लागला. आता बघा काय करायच्या, गुप्त बातम्या पुरवत असत आहेत त्यावेळेस,
आणि पण तसंच काय झालं विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांना त्याच्याबद्दल चुकावा लागला ह्या अजिनबाईबद्दल. आणि इंग्रजांनी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, त्यांना झाडाला बांधून काय केलं आहे बघा, झाडाला बांधून फायरचा आदेश केला. झाडाला बांधून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आला बघा विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेसच्या स्त्रिया मरायला घाबरत नव्हत्या रे, स्ट्रॉंग होत्या खूप. अरे एकदा मरण प्रत्येकालाच आहे, तर काहीतरी नाव कमवून जा ना, काय गोष्टी सगळ्या तसंच आहे. तर भारत सरकारचा कायदा 1858 काय तरतूद करण्यात आली. तर 1858च्या कायद्याने भारतात शासन कंपन्यांकडून काढून घेतले व ब्रिटिश संसदेकडे केले. बघा विद्यार्थी मित्रांनो, आधी काय होतं, आपलं सगळं प्रमुख आपलं जे सगळे शासन प्रशासन वगैरे कोण पाहत होती, कंपनीकडे होतं. पण 1858 राणीचा जो जाहीरनामा आला, त्या जाहीरनाम्यात असं झालं की आता आम्ही ब्रिटिश पार्लमेंटकडून तुमचे सगळे प्रशासन वगैरे पाहू म्हटले त्यांनी. आता कंपनीकडून कुठे गेले, ब्रिटिश पार्लमेंटकडे. लक्षात ठेवा. आणि की आपल्या भारताकडे नाही आला. भारताचे शासन इंग्लंडच्या राणीतर्फे आता चालू लागले व भारताचा सचिव पाहणार होता. हे आता इंग्लंडच्या राणीकडे सगळे कारभार गेले आणि भारत सचिव हा पद त्यावेळेस निर्माण करण्यात आला आणि तो आपल्या भारताचं सगळी पाहणी करणार होता. त्याच्या मदतीकरता 15 सदस्यीय मंडळ होते व 8 सदस्य सरकारकडून नामनिर्देशित व 7 सदस्य संचालकाकडून निवडले जातील. त्यावेळेस तरतूद करण्यात आली. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलला व्हाईसराय ही पदवी, आता बघा गव्हर्नर जनरलला व्हाईसराय ही पदवी कधी देण्यात आली, तर 1858 नंतर. लक्षात ठेवा तेवढं. 1858 नंतर काय करण्यात आलं, गव्हर्नर जनरलला व्हाईसराय ही पदवी देण्यात आली. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस ब्रिटिश पण किती म्हणजे त्यावेळेस त्यांचं हे डोकं बघा किती इंटेलिजंट होतं. त्यांनी काय केलं, आता 1857चा उठाव घडला. आता त्यांना कळून चुकलं होतं की आपली सत्ता वगैरे जास्त काही काळ राहणार नाही भारतात, कारण हे लोक आता पेटलेले आहेत. तर त्यांनी काय केलं, लगेच राणीने जाहीरनामा काढला की 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीने जाहीरनामा काढला. आणि त्या जाहीरनाम्यात काय तरतूद करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो, हा अलाहाबाद येथे त्यावेळेस लॉर्ड कॅनिंग हा काय व्हाईसराय होता विद्यार्थी मित्रांनो. तर यापुढे कंपनी कोणत्याही प्रकारे सत्ता विस्तार करणार नाही. त्यावेळेस आता इथं राणीच्या जाहीरनाम्यामध्ये काय, आता त्यांना आता आपल्या लोकांचे सगळे दोष वगैरे आपल्या सगळ्या लोकांमध्ये काय अशी भावना निर्माण झाली होती की आपल्याला आता काय करायचं, ह्यांना इंग्रजांना पिटवून लावायचे. त्याच्यामुळं आता त्यांनी आता सारखे निर्णय घेण्यात त्यांनी कार्य केले. तर विस्तारवादी धोरण बंद केले कंपनीने. सगळे संस्थानिकांचे हक्क अधिकार मानमनांचे यांच्यात काय केले, त्याने प्रत्यक्ष सांभाळ करून घेतले. आणि आता त्यांनी आपल्या धर्मात आपल्या संस्कृतीत त्यांनी आक्षेप करणार नाही, आम्ही तुमच्या संस्थाने पण खालसा नाही करणार, सर्वांना प्रशासनामध्ये समान संधी देतो. भारताची सत्ता राणीकडे हस्तांतरित झाली आणि त्या जाहीरनाम्यात अशी तरतूद करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. तर कंपनीची राजवट सगळी सरकार काय करण्यात आली, बरखास्त करण्यात आली व जो पूर्वीचे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही मंडळी होती ती बरखास्त करण्यात आली. आणि भारत मंत्री, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हा पद नवीन मंत्रिमंडळ याची निर्मिती करण्यात आली. बघा त्याच्यानंतर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसराय व लॉर्ड स्टॅनली हा पहिला भारत मंत्री बनला. हे लक्षात ठेवा बरं का. लॉर्ड कॅनिंग कोण, भारताचा पहिला व्हाईसराय, आणि लॉर्ड स्टॅनली हा पहिला कोण, भारत मंत्री. त्याच्यानंतर लष्करी बदल काय काय घडले ते पाहू आपण. ईस्ट इंडिया कंपनीच्या विस्तारवादी धोरणाचा अंत झाला इथे आणि भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्यात आली व इंग्रज आणि भारतीय सैनिकाचे 1-2 हा बंगाल प्रांतासाठी त्याने तिथे तरतूद करण्यात आली. मुंबई व मद्राससाठी 1-3 ह्या लष्करी तुकड्या जातीवर उभारल्या त्याने सगळ्या. आणि काय केलं, सामाजिक व सुधारणा बदल सगळे तटस्थतेचे धोरण केले. आणि फोडा व झोडा धोरण हे हिंदू मुस्लिम व जातीमध्ये त्यांनी निर्माण केले विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर 1857 उठावात पुढील संस्थानिकांनी भाग घेतला नाही. तर आपण तुम्हाला मी सांगतो, तर 1857 उठावामध्ये कोणी भाग घेतला आणि कोणी घेतला नाही, म्हणजे कोणी आपल्या भारत देशासाठी आपल्या स्वतःच्या संस्थानिकांच्या प्रांतासाठी लढले आणि कोणी ब्रिटिशांना मदत केली ब्रिटिशांकडून. बघा आपले भारतीय पण इथलेच लई टवाळखोर होते आपल्याच विरुद्ध, आपल्याच लोकांचे. तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपण ते पाहू. तर 1857 उठावात काय होतं, ब्रिटिशांना मदत करणारे कोण कोण होते आणि आपल्या उठावात सक्रिय भाग घेणारे कोण कोण होते ते पाहू आपण. काश्मीरचा राजा गुलाब सिंग, त्याच्यानंतर कपूर शहा, त्याच्यानंतर ग्वाल्हेरचे शिंदे, हैदराबादचे निजाम, भोपाळचे नवाब, इंदोरचे होळकर तटस्थ होते. त्याच्यानंतर टिहेरी टिकमगडचे राजे, सालार जंग, दिनकरराव, गुरके व शीख, आणि आपल्या ह्याची नागपूरची राणी बांकाबाई ह्या कुठं होत्या, ब्रिटिशांना मदत केला त्यांनी बरं का. त्याच्यानंतर उठावात सक्रिय भाग कोणी घेतला होता, तर अजिनाबाई नरतिका, त्यांना तुम्हाला म्हणून मी इंग्रजांनी गोळ्या झाडल्या त्यांच्यावर झाडाला बांधून. पेठचा राजा भगवंतराव, गुलमार दुबे, नगरगुंचे बाबासाहेब भावे, जमखिंडीचे आप्पासाहेब पटवर्धन, कोल्हापूरचे राजे चिमासाहेब, क्वेश्चन खूप वेळेस आला विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, साताराचे रंगो बापूजी गुप्ते, लखनौचे बेगम हजरत महल, कानपूरचे नानासाहेब पेशवा, दिल्लीचे बहादूर शाह जफर,
जे दुसरे बहादूर शाह होते, झाशीची राणी लक्ष्मीबाई व बरेली रोहिलखंडचे खान बहादूर खान. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हा तुम्ही काय करा, ह्या चार्टची स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि आपण हे आज 1857च्या उठावात कोणी संस्थानिकांनी आपल्याकडून लढले, कोणी इंग्रजांकडून लढले, त्याच्यानंतर 1857चा राणीचा जाहीरनामा त्यात काय प्रसिद्ध करण्यात आला, आणि हे सगळे आपण पाहिले विद्यार्थी मित्रांनो. आणि कोणी कुठून प्रत्यक्ष नेतृत्व केला आणि कोणती इंग्रजांनी उठाव दडपून काढण्याचा प्रयत्न केला. हा लेक्चर तुम्ही पहा. थोडीफार काही चूक झाली असेल तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडं 2-4 दिवस ॲडजस्ट करून घ्या, कारण आपले स्मार्ट बोर्ड वगैरे येणार आहेत. तर मला कमेंट करून सांगा लेक्चर वगैरे कसं वाटलं.